माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान व शेतकरी कर्जमुक्ती अभियान संपन्न। दिनांक 22 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजता प्रसंग हॉल सावनेर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान व शेतकरी कर्जमुक्ती अभियान उत्साहात पार पडले। या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महसूल विषयक विविध सेवांची माहिती देण्यात आली तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। अभियानादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचं त्वरित निराकरण करण्यावर भर देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी हिताच्या धोरणांचा आढावा घेत कृषी विकासासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित केलं। कार्यक्रमास नागरिक, शेतकरी व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख तसेच माननीय आमदार डॉक्टर राजीव पोद्दार साहेब यांची कार्यक्रमात मुख्य उपस्थिती होती व कार्यक्रमाचं आयोजन सावनेर तहसील महसूल विभागाच्या तर्फे करण्यात आला होता। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे, सावनेर। चंद्रशेखर लांडे, संजय गांधी समिति, रामराव मुवाडे, राजू मुगल उपाध्यक्ष तथा सावनेर नगरपालिकेचे सर्व विषय समित्यांचे सभापती व इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनानंतर व्यासपीठावर आपले स्थान ग्रहण करावे। निर्वाचित झालेले माननीय डॉक्टर राजीव पोद्दार साहेब, मंचावर उपस्थित असलेले मनोहर कुंभारे, गोटे, संजनाताई मंगळे, पुढे राजू मुगल, कोणे उपस्थित असलेले आपले एसडीओ ढाट साहेब, तहसीलदार गोयल साहेब, रामराव मुवाडे, सर्व सन्माननीय नेते मंडळी, पदाधिकारी, अधिकारी, जास्ती वेळ झाला असल्यामुळे सर्व नावं सन्माननीय पावसाचा दिवस असतानाही हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित झालेले आमचे सर्व शेतकरी बांधवांनो, माता भगिनींनो आणि इथे उपस्थित करून नव्हे खऱ्या अर्थाने आपण सातत्याने मागच्या 20 वर्षापासून पाहतो। कालची गोष्ट आहे की केवळ लोक आले असतील, शेतकऱ्यांना कर्जापायी आत्महत्या केली बातमी होती कालच्या पेपरात। वारंवार 20 वर्षापासून ही परिस्थिती शेतकऱ्यांची बिकट होत चालली, कुठेही पुण्यात आहे। पण म्हणून ती बँक कोणी खाल्ली, कोण लुटले हे मी सांगण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाला ते नेमकं 2017 मध्ये कर्जमाफी असेल आणि आता 2024 ची माफी असेल